Hey there. Subscribe to my channel. And also press this bell icon, so you never miss any new updates. नॅशनल पार्क जे आहे तर आज या ठिकाणी मी आलेलो आहे. प्रत्येक वर्षाला एकदा तर मी आता नॅशनल पार्कला भेट देतो आणि त्याचं कारण असं आहे की इथं जो पॅन्थर आहे त्याचं नाव आम्ही भीम ठेवलेलं आहे आणि भीम पॅन्थरला गेल्या 3 वर्षापूर्वी आपण ॲडॉप्ट केलेलं आहे. एका पॅन्थरला ॲडॉप्ट केलेलं आहे कारण मी दलित पॅन्थरच्या मुवमेंटमधला मी कार्यकर्ता आहे आणि पॅन्थर हा जो प्राणी आहे हा प्राणी त्याचा कुणावर अन्याय न करणार आहे. पण जर त्याच्यावर कोणी अन्याय केला तर तो अन्याय करणाऱ्यावर तुटून पडणार अशा पद्धतीचा प्राणी आहे आणि त्यामुळं पॅन्थर जो आहे माझा जीत हा मुलगा आहे. आता त्याने मला तर सांगितलं की मला पॅन्थर आवडतो आणि पॅन्थरला ॲडॉप्ट करा आणि त्याप्रमाणे गेल्या 3 वर्षापूर्वी आपण हा जो भीम आहे त्या भीम पॅन्थरला आपण ॲडॉप्ट केलेला आहे. प्रत्येक वर्षाला त्याला लागणारा जो खर्च आहे 1,20,000 रुपये तो आम्ही इथं येऊन अधिकाऱ्यांना सुपूर्द करतो आणि वर्षभर सगळे अधिकारी जे त्या नॅशनल पार्क जे आहेत ते त्याची देखभाल करतात. तर मला असं वाटतं की जंगलं वाढवली पाहिजे, जंगलं जगवली पाहिजेत, झाडं लावली पाहिजे, झाडं जगवली पाहिजेत. जंगलं जगली तर माणसं जगतील, झाडं जगली तर माणसं जगतील. त्यामुळं पर्यावरण जे आहे पर्यावरणाला अत्यंत महत्त्व देणं अत्यंत आवश्यक आहे. सर्वप्रथम मैं अटोले साहब का आभारी हूँ जिन्होंने लगातार पिछले 3 साल से अपने एक लेपर्ड यहाँ से एक लेपर्ड को दत्तक ले रहे हैं. वो केंद्रीय मंत्री होने के नाते उन्होंने लेपर्ड को दत्तक लेना एक अलग प्रतिमा रखता है. जन सामान्य में उसके कारण वन्यजीवों के प्रति प्रेम भाव बढ़ने के लिए उसका बहुत महत्वपूर्ण योगदान है. लेपर्ड को जो दत्तक लिया जाता है 1 साल के लिए दत्तक लेने के लिए उसका खर्चा 1,20,000 का उसका खर्चा होता है. वो उसका खर्चा सर ने उठाया है और उनके बेटे जीत जो है उनको भी वन्यजीवों के प्रति बड़ा लगाव है और उनको ये लेपर्ड उन्हीं के नाम से आपण पॅन्थरला दत्तक घेतो आहे. रिपब्लिकन पार्टीतर्फे तथागत गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त 2017 पासून हा कार्यक्रम आम्ही चालू ठेवलेला आहे. भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे प्राणी मात्रावर दया करा त्याप्रमाणे हा प्राणी वन्य प्राणी दत्तक घेतलेला आहे. त्याचा 1 वर्षाचा खर्च औषध पाण्याचा खाण्याचा खर्च 1,20,000चा डीडी आम्ही नॅशनल पार्कला देतो. हे 3रं वर्ष आहे आणि चांगल्या प्रकारे अधिकारी त्या पॅन्थरची देखरेख करतात. तो पॅन्थर आता म्हणजे तब्येतीची चांगली आहे. हे त्याचं 9वं वर्ष आहे आणि आमचे नेते नामदार रामदास आठवले देशाचे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी पॅन्थरचा बर्थडे साजरा केलेला आहे. जीत आठवले, श्रीमाता आठवले, बाकी सर्व आमचे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांच्या उपस्थितीमध्ये केक कापून त्यांचा बर्थडे आनंदामध्ये त्यांचा केक कापून. आठवले साहब हर साल यहाँ आते हैं और रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की तरफ से जीत के नाम से हमने एक पैंथर एडॉप्ट किया है और उसका नाम हमने भीम रखा है. हमारे दहिसर तालुका के अध्यक्ष दिलीप बावली जी वो उनका नेतृत्व करते हैं और जीत जो है आठवले साहब का जो लड़का है वो हर महीने में यहाँ आता है, भीम पैंथर से मिलता है और उनकी एक आशा थी कि हमको एक पैंथर एडॉप्ट करने का है तो वो एडॉप्ट किया है. उसको 3 साल हुआ, अभी भीम को 9 साल हुआ है और वो बहुत ही तंदुरुस्त है और वो अभी हमारे फॉरेस्ट के अधिकारी भी उनसे बात करते हैं, वो सुनता है. तो मैं कहना चाहता हूं कि जैसा गौतम बुद्ध ने
प्राणी मात्रा के ऊपर दया की थी, उनसे दोस्ती की थी। ऐसा ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये और सभी लोगों ने भगवान बुद्ध के मार्ग से चलना चाहिए, प्राणी मात्रा के ऊपर दया करना चाहिए। और इसके वजह से ही आज उसका हमने बर्थडे बनाया है, उसका जन्मदिन मनाया है। और आठवले साहब ने कहा है कि प्राणी मात्रा के ऊपर दया करो, इंसान के ऊपर दया करो, पर्यावरण पे दया करो। हर विभाग में, हर गली में पर्यावरण अच्छा होना चाहिए, जहाँ वृक्ष लगाना चाहिए। और उसी तरह प्राणी मात्रा जो जंगल में रहने वाली प्राणी है, पशु पक्षी है, उनको भी हमको एडॉप्ट करना चाहिए। हर लीडर ने, हर कार्यकर्ता ने प्राणी मात्रा के ऊपर दया करना चाहिए, ऐसा आठवले साहब ने संदेश दिया। Hey there. Subscribe to my channel. And also press this bell icon. So you never miss any new updates.